श्री नवनाथ ग्रंथ अध्याय 17वा कथासार. श्री गुरु जालंधरनाथांना गर्तेतून बाहेर काढले. श्री गणेशाय नमः. दुसरा दिवस उजळताच गोपीचंद कानिफनाथाच्या शिबिरात गेला व त्याला नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. कानिफ त्याला म्हणाला, राजा, तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव. राजाने होकार देताच कानिफाने एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठविले. तो ती जागा पाहून आला. मग कानिफाने राजाला विचारले, राजा, आता नाथांना कसे बाहेर काढतोस ते सांग. गोपीचंद निरुत्तर झाला आणि नम्रपणे हात जोडून म्हणाला, महाराज, मी काय सांगणार, आपण सर्वज्ञ आहात, तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या. कानिफ म्हणाला, राजा, जालंधरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणांचे रक्षण करावयाचे आहे, म्हणून तू सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे असे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे 5 पुतळे तयार करून घे. त्यानुसार गोपीचंदाने राज्यातील कसबी कारागिरांकडून तसे पुतळे तयार करून घेतले. ते पुतळे घेऊन कानिफ राजासह जालंधरांना जेथे पुरले होते त्या जागी गेला व राजाला म्हणाला, यातील एक एक पुतळा या जागी ठेवायचा, मग कुदळीने खाणायचे. त्यावेळी भूगर्भातील जालंधर तुला तुझे नाव विचारतील. त्यांना आपले नाव सांगायचे आणि त्वरेने बाजूला व्हायचे. त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून जालंधराने विचारले, कोण खांतोय? राजा म्हणाला, मी गोपीचंद राजा खांतोय. उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला. इकडे गोपीचंदाचे नाव कानी पडता जालंधराने तुझे भस्म हो असा शाप दिला. त्याचबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला. ते पाहून गोपीचंद घाबरला. कानिफाने त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली. यावेळी रुपयाचा पुतळा जळून गेला. मग तांबे, पितळ व लोखंड याचे पुतळेही एक एक करून जळून गेले. पुतळे संपताच कानिफ राजाला म्हणाला, आता कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस, मी बोलेन. कानिफाच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुदळीचे प्रहार करू लागला. इकडे जालंधराने विचार केला, माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद वाचला आहे त्या अर्थी साक्षात भगवंतच याचा पाठीराखा आहे. आताही गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करायचेच. त्याने कुदळ मारण्यास त्याचे नाव व विचारले. तेव्हा कानिफ म्हणाला, गुरुदेव, मी तुमचा पुत्र कानिफ या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे. तुमच्या शिष्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा खणून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ते ऐकून जालंधराचा राग मावळला. गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्याने खाच उकरण्याची परवानगी दिली. मग राजाने अनेक मजूर लावले. ते खाणत असताना वज्रास्त्रामुळे कुदळीची गती खुंटली. तेव्हा जालंधराने काम थांबविण्यास सांगून शकास्त्राच्या साह्याने वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः आतून बाहेर आला. कानिफ व जालंधर एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जालंधर म्हणाले, कानिफ, आज तुझ्यामुळेच हा राजा वाचला, अन्यथा याची धडगत नव्हती. ते ऐकून गोपीचंदाने त्यांच्या चरणावर लोळण घेतली आणि घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतीने क्षमा मागू लागला. तेव्हा त्याला जवळ घेऊन जालंधर म्हणाले, बाळा, आज वाचला आहेस, आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील. ते ऐकून मैनावती गहिवरली. तिला जवळ घेऊन जालंधराने तिचेही सांत्वन केले आणि गोपीचंदास म्हणाले, बाळ, तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग. अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतन सुखाचा वैराग्य मार्ग दोन्हीही तुला मोकळे आहेत. गोपीचंद म्हणाला, महाराज, हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे. सनातन पद प्राप्त करण्यासाठी वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे. तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखा करा. ते ऐकून संतुष्ट झालेल्या जालंधराने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली आणि कानात दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले. त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला. जालंधराने पंथाच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनवून त्याच्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियाकडे भिक्षा मागण्यास पाठविले. ही वार्ता नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला. लोक हवालदिल झाले. राजभार्या ओक्साबोक्शी रडू लागल्या.
आमच्या भरल्या संसाराची माती केली असे म्हणून मैनावतीला शिव्या शाप देऊ लागल्या. गोपीचंद जेव्हा भिक्षेसाठी प्रसादात गेला तेव्हा त्यांचा आक्रोश गगनाला भिडला. त्यांनी त्याची समजूत काढण्याचा, त्याला त्याच्या उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण गुरुकृपेने वैराग्य संपन्न असा तो राजा मुळीच बाधला नाही. त्याने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला. शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सुयुक्तित उत्तरे देऊन त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पिटाळले. मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन तो जालंधराकडे परतला. त्यानंतरचे 3 दिवस त्याने राजाला अनेक प्रकारे उपदेश केला. लुमावंतींचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसून राजाची धुरा त्याच्या हाती सोपवली आणि गोपीचंदाला 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी बद्रिका आश्रमास पाठविले. त्याचा निरोप दिल्यानंतर जालंधराने सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला, राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि कानिफ व त्यांच्या सर्व शिष्यांसह 6 महिने तेथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.